वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, तर आत्ताच बातमी आली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे. परंतु हा राजीनामा जो घेतला गेलेला आहे तो नैतिकता म्हणून तर नाहीच घेतलेला आहे. एवढ्या लोकांनी आवाज उठवला, सर्वसामान्य लोक, जनता आवाज उठवल्यानंतर एक बोलतात ना, स्वतःची जी गेलेली सगळी लाज लज्जा आहे ती वाचवण्यासाठी मला असं वाटते राजीनामा घेतला आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचं जे वर्णन केलं होतं, जी क्रूरताने जी हत्या झाली होती त्याचे जे वर्णन केलेलं, तशाच प्रकारचे फोटोग्राफ्स सर्व प्रसार माध्यमांमध्ये आलेले आहे आणि ते सत्य होतं. त्याच्यामुळे ही सर्व गोष्ट सुरेश धसपासून, आणि सुरेश धससुद्धा BJPचेच आहेत, त्यांना माहीत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस BJPचे आहेत, गृह खातं त्यांच्याकडे, त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहिती असतील. मग त्यांनी आधीच हे निर्णय का नाही घेतले? म्हणजे ज्या वेळेला लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली, लोकांपर्यंत ते सगळे क्रूरतेचे जे फोटोग्राफ्स पोचले, त्याच्यानंतर हा राजीनामा घेतलेला आहे. तर राजीनामा घेऊन चालणार नाही. संतोष भैया देशमुख यांचे हत्येचं जे खंडणी, सुरुवात खंडणीपासून झाली होती आणि खंडणीची जी बैठक धनंजय देशमुख यांच्या घरावर झालेली, त्याच्यामुळे ह्या सर्व गुन्ह्यामध्ये त्यांनासुद्धा सह आरोपी करावं, त्यांनासुद्धा अटक करावी. तरच एकतर काय सरकारने अशा पद्धतीचं, ज्या पद्धतीनं संतोष भैया देशमुख प्रकरणामध्ये सरकारची जी वागणूक होती, सरकारचा जो ॲक्ट होता हा संशयास्पद आहे. कुठेतरी या घटनेचे जे मूळ आरोपी आहेत, आकाचा आका, बोका काका, सगळ्यांना सपोर्ट करायचंच काम, पाठिंबा द्यायचं काम, सुरक्षा द्यायचं काम किंबहुना सरकारने केलेलं आहे. सरकार हे झोपेचं सोंग आणायचं काम करत आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने ह्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण जर सर्वसामान्य जनता, आज एवढा दिवस का लागले त्यांना, एवढा दिवस का लागले हे राजीनामा घेण्यासाठी? राजीनामा सत्र, नाटक हे 2 महिन्यापासूनच्या जास्त दिवस सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत असून सुद्धा अंत पाहत आहे ते सर्वसामान्य जनतेचा. आणि सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर उतरते, आंदोलन करते, त्यावेळेला मात्र हे असं राजीनामा घेण्याचं हे सुद्धा एक नाटक, नौटंकी आहे. जर खरोखर सरकारला निपक्षपाती कारवाई करायची असेल तर धनंजय मुंडे ह्याला आरोपी करायला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. वाल्मिक कराड ह्याला जी VIP ट्रीटमेंट दिली जात आहे, ती ट्रीटमेंट त्याला आणि त्याच्या टोळीला दिली जात आहे, ती बंद करायला पाहिजे. त्यांना सर्वसामान्य आरोपीला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते त्याच पद्धतीनं वागणूक